नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीडमधील गेवराई तालुक्यातील लुसाम साला गावच्या माजी उपसरपंचानं नर्तकीच्या नादात स्वतःच्याच डोक्यात गोळ्या झाडून स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली. पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांना थापडी तांडा कला केंद्रात जाण्याची सवय होती. थापडी तांडा कला केंद्रात जात असताना गोविंद यांची भेट पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. पूजा दिसायला सुंदर आणि अवघ्या 21 वर्षाची. गोविंद पूजासाठी दररोजच कला केंद्रात जात. गोविंदचा फ्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यामधून तो चांगला पैसा कमावत होता आणि शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात हळूहळू गोविंद पूर्णपणे बुडाला. त्याने पूजा गायकवाडला महागडा फोन आणि कित्येक सोन्याचे दागिने प्रेमात भेट म्हणून दिले. मात्र पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद याच्या गेवराई येथील टोलेजंग बंगल्यावर आणि तेथूनच या दोघांमध्ये खरा वाद सुरू झाला. पूजाने गोविंदच्या मागे गेवराईतील त्याचा अलिशान बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला. मात्र गोविंदच्या गेवराईतील बंगल्यात त्याचं कुटुंबीय राहत होतं. पण पूजाने फक्त गेवराईतील बंगलाच नाही तर तिच्या भावाच्या नावावर गोविंदच्या नावावर असलेली 5 एकर जमीन करण्यासाठीही सांगितलं. मात्र गोविंदनं त्यासाठी सपशेल नकार दिला. शेवटी पूजानं गोविंद सोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं. गोविंद पूजाला सतत फोन करत होता पण पूजा गोविंदच्या फोनला प्रतिसाद देत नव्हती. गोविंद पूजाला भेटण्यासाठीही प्रयत्न करत होता. शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शीतील सासुरे गावात पोहोचला. तिथे दोघांची भेट झाली. मात्र पूजा आपल्या गेवराईच्या बंगल्याच्या अटीवर ठाम होती आणि हेच नाही तर तिने थेट गोविंदला धमकीही दिली. गेवराईतील बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. पूजाच्या घरातून गोविंद रात्रीच निघाला. मात्र त्याने पूजाच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासूरगाव इथं मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना एक लाल रंगाची कार उभी दिसली. कार आतून लॉक होती. आत रक्ताच्या थरोळ्यात एक व्यक्ती पडलेली होती. कारच्या बाजूलाच एक पिस्तूल दिसलं आणि गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरी गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये, काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये एक इसम मयत स्थितीत आहे आढळून आला आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत. गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेलं आहे आणि बाजूला पिस्टल, अग्निशस्त्र वेपन पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन. त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला. परंतु गाडीचं लॉक झालेली होती. गाडी बंद होती, पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती. गाडीमध्ये पाहणी केली बारकाईने तर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्टल, अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं. मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली. सदर मयतीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं येणं जाणं होतं. त्यांची बहीण पूजा गायकवाड, त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे. तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता. नंतर गाडी लॉक असल्याने मयताच्या नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं. नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मयताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत, सख्खे भाऊ आणि इतर, त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसम नामे गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुकामसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड, हा
मृतावस्थेत असलेला मिळून आला. बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं. त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे. अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थारोळं साठलेलं आहे. बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही. सदर पूजा गायकवाड यांचे 1.5-2 वर्षापासून संबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा नैराश्यातून काही अशी घटना झाली असावी. प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार दर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही खात्री करत आहोत. मैतिस्माकडे मैता सदर अग्निशस्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का, नाही, नसेल तर ते त्यांनी कोणाकडून विकत घेतलं याबद्दल सुद्धा चौकशी करत आहोत. आणि सध्या आम्ही वैराग पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत. त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत. गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आता फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पूजाने गोविंद यांच्याकडून दागिने घेतले होते, काही रोकड सुद्धा घेतलेली होती, त्याचबरोबर महागडे मोबाईल सुद्धा घेतलेले होते. त्यामुळे वारंवार पूजाकडून हा सगळा छळ त्यांचा होत होता. वारंवार तिच्या मागण्या वाढत होत्या. त्याचबरोबर आता भावाच्या नावावर 5 एकरची जमीन कर अशा पद्धतीचा हट्ट तिने धरला होता. जर ही जमीन नावावर केली नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग सुद्धा ती करत होती. आणि याच सगळ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर गोविंद यांनी आत्महत्या केली. या सगळ्या प्रकरणामध्ये पूजाच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय आणि या गुन्ह्याच्या नंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा आणि तपास करत एक पिस्तूल सुद्धा रिकव्हर केलाय. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता हे आत्महत्याचं प्रकरण आहे की आणखी कुठलं प्रकरण आहे, या सगळ्यामध्ये पूजा जी काही ब्लॅकमेलिंग करत होती ती केवळ स्वतःच्या मनाने करत होती की यामागे आणखी कुणी आहे, या सगळ्याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्याचबरोबर पूजाने गोविंदकडून ज्या काही वस्तू घेतलेल्या होत्या, पैसे घेतलेले होते, हे सगळे कुठे आहेत याचा तपास करून ते सगळे सुद्धा आता रिकव्हर करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या या सगळ्याच तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.